नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुकते इस खबर की ओर। माहौर तालुका के उमरा गांव में 50 वर्षीय किसान कानू लक्ष्मण मेश्राम ने कर्ज और लगातार मानसिक दबाव से तंग आकर 6 जनवरी 2026 को जीवन खत्म कर लिया। मृतक पर स्टेट बैंक और एक समूह का कर्ज था। बैंक की नोटिस और समूह के कर्मचारियों द्वारा बार बार कर्ज चुकाने के लिए दबाव, गाँव में अपमान और धमकियों ने उन्हें गहरे मानसिक तनाव में डाल दिया। इस वजह से किसान ने जीवन समाप्त कर लिया, जिससे गाँव में शोक और हड़कंप का माहौल बन गया। वहीं माहौर तालुका में कर्ज की समस्या से जूझ रहे एक किसान ने दुखद अंत कर लिया। उमरा गांव निवासी कानू लक्ष्मण मेश्राम 50 वर्षीय पेशे से किसान थे। उनके ऊपर स्टेट बैंक और एक समूह गट का कर्ज था। पुलिस और ग्रामीण सूत्रों के अनुसार बैंक की ओर से नोटिस और समूह के कर्मचारियों द्वारा बार बार कर्ज चुकाने का दबाव डाला जा रहा था। गांव में अपमान और लगातार धमकियों के कारण मृतक गंभीर मानसिक तनाव में थे। 6 जनवरी 2026 को कर्ज और बढ़ते मानसिक दबाव से परेशान होकर उन्होंने जीवन समाप्त कर लिया। इस घटना से गांव में शोक और हड़कंप का माहौल है। मृतक का शव माहौर ग्रामीण अस्पताल में शव विच्छेदन के लिए लाया गया। मामले की जांच माहौर थाने के थानेदार देवनिहाल चोपड़े और उप निरीक्षक शरद घोड़के कर रहे हैं। माहूर तालुक्यातील माहूर तालुक्यातील उमरा येथील शेतकऱ्यांनी काल दिनांक 6 रोजी शेतकरी आहे आणि यांच्यावर काही बँकेचे कर्ज आहे आणि गटाचे सुद्धा कर्ज आहे, परंतु यंदा नापिकी झाल्यामुळे या लोकांच्या वारंवार नोटिसा, वारंवार धमक्या यांना कंटाळून शेतकरी यांनी आत्महत्या केलेली आहे। तरी बी त्यांचे मुलगा इथं आहे, त्यांना आपण विचारू कसं काय घटना झाली। भाऊ, तुम्ही कोण्या गावचे? उमऱ्याचे। ते माहीत झालेले कोण आहे शेतकरी तुमचे? माझे मोठे भाऊ आहे का? कसं काय झालं यांची घटना कशी घडली? सर त्याच्यावर सर बँकेचं कर्ज होतं, बँकेचं कर्ज होतं, गट होते, गटाचे कर्ज होतं, गटाचे कर्ज होते ते म्हणजे त्याला पिकलं नाही। यंदा म्हणजे नापिकी झाली, नापिकी झाली, त्यांच्यामुळे त्याने आत्महत्या केली। आणि दरवर्षी कर्ज बँकेचं घेत होते आणि फेडत होते, पण यंदा काही त्यांना नापिकी पावसामुळे, यंदा पावसाळा सुद्धा बराच झाला, त्यांच्यामुळे शेतकऱ्याचे हाल झाले, घर ढोरे वाहून सगळे। तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने शेतकऱ्यावर लक्ष जास्तीत जास्त केंद्रित करायला पाहिजे। आणि शेतकरी म्हणजे हे आपला भारताचा एक कणा आहे आणि एक पोशिंदा आहे। जर अशा शेतकऱ्यांना जर आत्महत्या करत राहिल्यावर याच्यावर फार मोठा एक गंभीर प्रश्न आहे। तर यावर तुमचं म्हणणं काय आहे सांगा ना। काय सरकारनं काही ना काही तुम्हाला फायदा व्हावा। तुम्ही कोण आहात? मुलगा तुम्ही त्यांचा मुलगा आहात का? कस काय घटना घडली? मी मयत व्यक्तीचा मुलगा आहे। काय नाव आहे तुम्ही? कानू लक्ष्मण मेश्राम त्याचा मुलगा आहे। कानू लक्ष्मण मेश्राम, राहणार उमरा यांचा मुलगा आहे। शेती किती आहे तुमच्याकडे? शेती आमच्याकडे 2 एकर 5 एकर शेती। 2 एकर शेती आणि शेतीवर तुमचं पूर्ण 5 एकर आहे। 5 एकर शेती आहे। शेतीवर तुमचं सगळं उदरनिर्वाह करता? हो, शेतीवर सगळं उदरनिर्वाह करता। आत्महत्या कशामुळे केली त्यांनी? आमच्यावर एसबीआय बँकेचं कर्ज होतं आणि गटाचे पण तुमच्यावर कर्ज होते। यांच्या जाचाला टळ, वारंवार धमक्या, वारंवार घरी येणे, नोटिसा येणे, त्यांच्यामुळे यांनी जीवाला वैतागून म्हणजे आत्महत्या केलेली आहे। तसेच आपले उमऱ्याचे आणि काय आपलं विनायकराव देशमुख यांची प्रतिक्रिया आपण या मयत शेतकऱ्याबद्दल जाणून घेऊया आणि सरकारला काय संदेश देतील त्याबद्दल जाणून घ्या। बोला साहेब। मयत शेतकरी हे आमच्या उमरा गावचे माजी सरपंच होते। त्यांच्याकडे 2 हेक्टर जमीन होती आणि स्टेट बँकेचं आणि काही गटाचं कर्ज होतं त्यांच्याकडे, त्याला टाळून त्याने आर्थिक विवेचनातून ही आत्महत्या केली। सरकारला काय म्हणणं आहे तुमचं? सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यात यावी, एवढीच आमची विनंती। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता गणेश की रिपोर्ट। कर्ज और मानसिक तनाव के कारण किसान आत्महत्या की ये घटना क्षेत्र में गंभीर चिंता का विषय बन गई है। फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।